भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज आणि सांगलीचा अभिमान असलेल्या स्मृती मानधना यांच्या सांगलीतील निवासस्थानी राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री तथा सांगलीचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन मानधना कुटुंबाशी संवाद साधला। याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे, श्रीनिवास मानधना, स्मिता मानधना, क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सम्राट बाबा महाडिक, श्रवण मानधना, प्रियंका मानधना, देवल ठक्कर आदी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील यांनी स्मृती मानधना यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि सांगितले की स्मृती मानधना ही केवळ सांगलीचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे। तिच्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल केले आहे। त्यांनी पुढे सांगितले की राज्य शासन महिला क्रिकेटपटूंना अधिक सुविधा, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलत आहे। स्मृतीसारख्या खेळाडूंच्या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही क्रीडा क्षेत्रात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत। या भेटीदरम्यान स्मृती मानधना यांच्याशी घरगुती वातावरणात गप्पा रंगल्या। पालकमंत्र्यांच्या भेटीने मानधना कुटुंब भावूक झाले। सांगलीत या भेटीची मोठी चर्चा असून सांगलीकरांना स्मृतीच्या यशाचा व गौरवाचा नव्याने अभिमान वाटत आहे। गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असते असे नाही, हे स्मृती दीदी मानधनाने सिद्ध करून दाखवलं की सांगलीसारख्या छोट्या शहरात राहूनही जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते, हे तिने सिद्ध केलं। आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आलाय, म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या एका छोट्या गावचे, प्रयत्ने रगडिता वाळूचे कण त्यातून निघे तेल, म्हणजे प्रयत्नाने वाळू जरी रगडली त्यातून तेल निघतं असं आपलं वाक्य हे स्मृती दिदीने खरं केलेलं आहे। आज अतिशय सविस्तर तिचा परिचय मी वाचला आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती त्याला म्हणता येईल आपण प्लेयर आहे आणि प्रामुख्याने रन्समधले तिचे जे विक्रम आहेत ते ह्या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर अजूनही तिला खूप आयुष्य आहे। ज्या दिवशी रात्री मी स्वतः घरी, माझ्या काही मर्यादा आहेत की रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचे, आय मिनिस्टर, पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पोत्रमध्ये, म्हटलं की जिंकलो। मग मी लगेच टीव्ही लावला, सोशल मीडिया पाहिला, तोपर्यंत मला बघण्याचं धाडस होत नव्हतं की काय होतं। तर हा एक जागतिक विक्रम या मुलींनी केला, महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या बाबतीत आपल्या देशाचं मानलं पाहिजे की एरवी आम्ही एकमेकांची वाटू, पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्या वेळेला आम्ही सगळे एकत्र, सारे लोक रस्ते पे होते, सारे लोक फटाके फोडते, सारे लोक मिठाई वाटले। असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा या महिला संघाची उपकप्तान स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली। तिच्या घरी मी आलो आहे आणि मला तिच्या भावाने असं म्हटलं की प्राईम मिनिस्टरच्या घरी जेवण सुरू आहे, ते तुम्ही व्हिडिओ करून देतो, त्याने आम्हाला तिला भेटण्याचा इंटरेस्ट नाही असं नाही। 7 तारखेला आम्ही शासन म्हणून मुख्यमंत्री महोदय या सगळ्यांना सन्मान तर भेटेल, पण ज्या आईवडिलांनी तिला मोठं केलं, कारण आणि तिला पण बहुधा त्याची किंमत आहे, त्या आईवडिलांना भेटण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता। त्यामुळे आज ती नाही भेटली, बरं झालं, आम्हाला आईवडिलांची जरा नीट गप्पा मारला। खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा।